पुरातील परस्परं विविधमानाः भारतीयभाषाः सर्वां देवीं सरस्वतीं जगमुः. खरोखर पूर्वी आपापसात वाद घालणाऱ्या सर्व भारतीय भाषा देवी सरस्वतीकडे गेल्या. सर्वाः तामुचुः देवी का नु आस्मासु श्रेष्ठः. सर्वजणी तिला म्हणाल्या, हे देवी, खरोखर आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे. तदा सरस्वती ताः उवाच. तेव्हा सरस्वती त्यांना म्हणाली, आसेतु हिमाचलं भारते विराजमानाः यूयं सर्वाः भाषा श्रेष्ठाः. सेतूपासून दक्षिण सागरापासून भारताच्या दक्षिण टोकापासून हिमालयापर्यंत भारतात शोभणाऱ्या तुम्ही सर्व भाषा श्रेष्ठ आहात. सर्वावदन कथामेतत् शक्यम. सर्वजणी म्हणाल्या, हे कसे शक्य आहे. तदा सरस्वती उवाच. तेव्हा सरस्वती म्हणाली, भवतीषु प्रत्येकं भाषा आत्मस्थितान् सर्वान् शब्दान् आह्नयतु. आपल्यातील प्रत्येक भाषेने स्वतःमध्ये असलेल्या सर्व शब्दांना हाक मारा. अथ सर्व भाषाणां कोशगताः शब्दाः तत्र सम्मिलिता. सर्व भाषांच्या कोशात असलेले शब्द तेथे सम्मिलित झाले. तदा सरस्वती उवाच. तेव्हा सरस्वती म्हणाली, शब्दाः सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः, नैव अर्थहीना. शब्द नेहमी अर्थपूर्ण असावेत, अर्थहीन नसावेत. शब्दरूपं नाम भाषया शरीरम, अर्थरूपः च आत्मा. शब्दाचे रूप म्हणजे भाषेचे शरीर, त्याचा अर्थ म्हणजे आत्मा. यथा यत्र मनः रमते सह रामः. जसे जेथे मन रमते तो राम. यः अबोधत सह बुद्धः. तो जाणीव करून देतो, जाणला जातो तो बुद्ध. चारु वाक यस्य सह चार्वाकः. ज्याची वाणी सुंदर, चारू तो चार्वाक. या सतत अग्रे गच्छती सा गंगा. सतत पुढे पुढे जो ती गंगा, इत्यादी. अत्रांतरे संस्कृतभाषायाम् कोशादयः नैके कोशाः अपि तत्र सम्मिलिता. भाषेमध्ये अमरकोश इत्यादी अनेक कोश सुद्धा तेथे भेटतात. तेषु शब्दानां पर्यायशब्दाः नाम समानार्थक शब्दाः उपलब्धा. त्यात शब्दांचे पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्दसुद्धा उपलब्ध आहेत. सरस्वती पुनरवदत. सरस्वती पुन्हा म्हणाली, पर्यायी शब्दानां मूलार्थाः अपि चिंतनीयाः. यथा वृक्ष इति शब्दस्य विविधाः पर्यायशब्दाः सन्ति. पर्यायी शब्दांच्या मूळ अर्थाचा सुद्धा विचार करावा. जसे वृक्ष या शब्दाचे विविध पर्यायी शब्द आहेत. पादपः पादैः पिबती इति, म्हणजे पायांनी पितो तो. महिर्ह. शाखी शाखा धारयति इति, म्हणजे झाड ज्याला फांद्या आहेत तो. इत्यं वृक्षस्य विविधानि लक्षणानि पर्यायशब्दाः प्रकटयन्ति. अशा प्रकारे झाडाची विविध लक्षणे पर्यायशब्द सुचवितात. शब्दातु शक्तिरूपाः अतः पर्यायशब्दानां यथोचित उपयोगः करणीयः. शब्द हे शक्तीचे रूप आहे, म्हणून पर्याय शब्दांचा यथायोग्य उपयोग करावा. सर्व भाषा उचुः. सर्व भाषा म्हणाल्या, अस्मदीयाः खलु ते शब्दाः. खरोखरच आमचे हे शब्द आहेत. व्यस्य देवी उवाच. देवी हसून म्हणाली, आम भवतीषु सर्वासु भाषासु समान सूत्रम वर्तते. होय, आपल्या सर्व भाषांमध्ये एक समान सूत्र आहे. तत किमती अन्वेष्टम. ते कोणते ते शोधावे. सर्व भाषा चिंतनमग्ना अभवन्.
सर्व भाषा विचारमग्न झाल्या. अत्रांतरे मार्जरम् अनुधावन एकः कुक्कुरः तत्र आगच्छति. एवढ्यात मांजराचे मागे धावणारा एक कुत्रा तेथे येतो. मराठी भाषा वदती मार्जार. मराठी भाषा म्हणाली मांजर. बांगला भाषा भाषते बिराल. बंगाली भाषा म्हणजे बिराल. गुजराती हिंदी भाषे उच्चे कथितवत्यो बिलाडी बिल्ली इति. गुजराती व हिंदी भाषा मोठ्याने म्हणाला बिलाडी बिल्ली. कुक्करम दृष्ट्वा कोकणी भाषा उक्तवती सुनेम. कुत्र्याला पाहून कोकणी भाषा म्हणाली सुनेम. बांगला तेलुगू भाषे उचतुः कुक्कुर कुक्का इति. बंगाली व तेलुगू भाषा म्हणाल्या कुकुर कुक्का. तेव्हा तदा कोणे स्थितात अमरकोशात ध्वनी प्रस्फुरित. तेव्हा कोपऱ्यात असलेला अमरकोशातून आवाज आला. ओतू विरडालो मार्जारो वृषदंशक आखुभूक. ओ तू मांजर. बिडाल माजरी मांजर. वृषदशकः मांजर. आखुभूक उंदीर खाणारे. कौलेयकः सारमेयः कुक्करो मृगदंशकः. कौलेयक सारमेय कुत्रा कुक्कुर कुत्रा मृगदंशक कुत्रा. शुनको वशक श्वा स्यादलर्कस्तु स योगित. म्हणजेच कुत्रा. ही कुत्र्याची वेगवेगळी नावे आहेत. श्वाविश्व कर्दुमृग या कुशल सर्माशुनी ही कुत्र्यांची वेगवेगळी नावे आहेत. तदा संस्कृतेतर भाषा अमरकोश शब्दानां निजशब्दैः साम्यं दृष्ट्वा चकितचकिताः अभवन्. तेव्हा संस्कृत सोडून इतर भाषा अमरकोशातील शब्दांचे स्वतःच्या शब्दातील सारखेपणा पाहून अतिशय चकित झाल्या. सरस्वती उवाच चिंतयन्तु किल. सरस्वती म्हणाली खरंच विचार करा. संस्कृत शब्देषु कुत्रचित वर्णानां क्रम विपर्यस्त कुत्रचित वर्णः लुप्तः कुत्रचित नूतन वर्ग आगतः. संस्कृतशिवाय इतर शब्दांमध्ये काही ठिकाणी वर्णाचा क्रम उलटा असेल तर काही ठिकाणी वर्ण लोप पावलेले असतील. काही ठिकाणी नवीन वर्ण आलेले असतील. किंतु समान सूत्रम तथैव. परंतु समान धागा तसाच आहे. चिंतन मग्नासु सर्वासु भाषासु सरस्वती पुनर्वदती. विचारात घडलेल्या सर्व भाषांना सरस्वती पुन्हा म्हणाली. निरुक्तकारेण यास्काचार्येण निरुक्त ग्रंथे निरूपितम अस्ति. निरुक्त ग्रंथात सांगितले आहे. वर्णागमो वर्ण विपर्यश्च द्वौ चापरो वर्णविनाश विकारनाशौ धातोस्तदर्थतिशयेन योगस्तदुच्यते पंचविधम निरुक्तम. वर्णाचा आगम विपर्यास होणे, वर्णाचा विकार होणे, इतर दोन वर्ण विकारांचा नाश करतात, धातूच्या अर्थाचा अतिरेक होतो, त्याला योग म्हणतात. हेच 5 प्रकारचे निरुक्त आहेत. निर्वचन सिद्धांतम अनुसृत्य सर्वेषां शब्दानां निर्वचनं भवितुम अर्हति एव. निर्वचनाच्या सिद्धांताला अनुसरून सर्व शब्दांचे निर्वचन होणे योग्यच आहे. अतएव यास्कमुनिः वदति न तु एव न निब्रूयात. शब्दांचा स्पष्ट अर्थ कळणे आवश्यक आहे म्हणून यास्कमुनी म्हणतात. असे नाही आणि स्पष्टीकरण नाही असे नाही. सर्वाः भाषाः तां प्रपच्छु किम नाम निर्वचनम काच तस्य आवश्यकता इति. सर्व भाषांनी तिला विचारे निर्वचन म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय. सरस्वती जगात. सरस्वती म्हणाली निशेषेण वचनम निर्वचनम इति उच्यते. न ठेवता बोलणे म्हणजे निर्वचन. काही बाकी न ठेवता बोलणे म्हणजे निर्वचन.
शब्दानां मूलं तथा तेषाम् अर्थ एतयोः स्पष्टीकरणं नाम निर्वचन. शब्दांचे मूळ आणि त्याचा अर्थ या दोन्हींचे स्पष्टीकरण करणे म्हणजे निर्वचन. स एव निरुक्तग्रंथस्य प्रतिपाद्य विषय. म्हणजे निर्वचन तोच तर निरुक्त ग्रंथाचा प्रतिपाद्य प्रमुख विषय आहे. भाषया प्रत्यपृच्छन्. भाषांनी परत विचारले, किंतु शब्दकोशाः शब्दानाम् अर्थान् तु प्रकाशयन्ति एव. पण शब्दकोश हे अर्थ प्रकाशित करतात, सांगतात. तर्हि निरुक्तस्य किं महत्त्वम्? ते शब्दांचा वर्तमान अर्थाला प्रकाशित करतात. सरस्वती प्रत्यवदन् शब्दकोशाः अर्थप्रकाशकाः इत्युक्तो सत्यमेव. शब्दकोश हे अर्थांना प्रकाशित करतात, हे खरेच आहे. किंतु ते शब्दानां वर्तमान अर्थम एव प्रकाशन्ति. परंतु ते शब्दांचा वर्तमान अर्थच प्रकाशित करतात. निरुक्त तु शब्दानां निर्मिते इतिहासः निशेषः कथयति. निरुक्त हे शब्दांच्या निर्मितीचा इतिहास निशेष सांगतो. भाषा ऊचुः सम्यक अवगत अधुना. भाषा म्हणाल्या, आता छान समजले. लौकिक वैदिक संस्कृत शब्दानां निर्वचन कर्तुं शक्य. लौकिक वैदिक संस्कृत शब्दाचा अर्थ सांगणे शक्य आहे. अपि भारतीय भाषा स्थितानां शब्दानां निर्वचन कर्तुं शक्य. भारतीय भाषेत असलेल्या शब्दांचा अर्थ सांगणे शक्य आहे का? सरस्वती स्मितं कृत्वा उक्तवती. सरस्वती हसून म्हणाली, अथ किं? हो तर. पश्यतु सर्वा भवत्यः. आपण सर्वांनी पहावे. अहम एकं संस्कृत शब्दं वदामि. मी एक संस्कृत शब्द सांगते. तस्य कृते स्वान् स्वान् शब्दान् झटिति वदन्तु. त्यासाठी स्वतःचे शब्द ताबडतोब सांगा. भ्रमरः भ्रमरः. तदा भाषाः भ्रमरवाचकैः शब्दैः युगपदगुंजनम्. तेव्हा सर्व भाषा भुंगेविषयी शब्दांचे एकदमच गुंजन सुरू केले. भुंगा मराठी भ्रमरो, गुजराती भ्रामरो, बांगला भरिंग, पंजाबी भुमरो, काश्मीरी भमरो, पाली भमरा, हिंदी भोमरा, असमिया भ्रमरमू, तेलुगू भर, उडिया. सरस्वती पुनः वदति. सरस्वती पुन्हा म्हणाली, शब्दानां मूलार्थ प्रतिपादनम एव भाषा वैभवम. शब्दांचा मूळ अर्थ सांगणे हेच भाषांचे वैभव आहे. नित्यं भ्रमति एव अयमतः भ्रमरः. नेहमी फिरतो म्हणून हा भ्रमर. भ्रम इति धातो व्युत्पन्न अयम शब्दः. भ्रम या धातूचा हा व्युत्पन्न अर्थ आहे. अधुना अवलोकयन्तु सर्वान् एतान् शब्दान्. आता हे सर्व शब्द पहा. निर्वचनं सिद्धांतेन स्पष्टतया अवगम्यते यत् शब्दस्य कः मूलम्. निर्वचनं सिद्धांतामुळे स्पष्टपणे कळते की शब्दांचे मूळ कोठे आहे. कुत्र समानता किमु भेदः तर्कयन्तु सम्यक्. साम्य कोठे आहे, फरक कोठे आहे, योग्य तर्क करा. युयां सर्वां भगिनी भावं भजद्वे. तुम्हा सर्व बहिणीच्या प्रेमाने राहावे. तुम्ही सर्वांनी बहिणीच्या प्रेमाने राहावे. न कापी श्रेष्ठा कनिष्ठा वा. कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. यदा यदा एतदृश संभ्रमः अहंभाव वा युष्माकं मनसि उद्भवेत तदा तदा युष्माभिः शब्दानां मूलं प्रति गंतव्यम्. जेव्हा जेव्हा अशी प्रकारची शंका किंवा अहंभाव तुमच्या मनात निर्माण होईल तेव्हा तुम्ही शब्दांच्या मूळ शब्दाकडे जा. सरस्वत्या वचनं श्रुत्वा सर्वा भारतीय भाषा भगिनीभावम् अवगम्य संवादितुम् उद्यता. सरस्वतीचे बोलणे ऐकून सर्व भाषा बहिणीच्या नात्याने एकमेकींशी बोलण्यास तयार झाल्या. थँक्यू.